एक माणूस खूप श्रीमंत झाला की माणसे सोडून देतो आणि कुत्री पाळायला लागतो. त्यांना टॉमी, जिमी अशी गोंडस नावे देऊन कुशीत घेतो आणि त्यांचे लाड करतो. आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून कुत्र्या मांजरांना आलिशान गाडीतून फिरायला घेऊन जातो. धार्मिक कार्यामध्ये रुची घेतो, दान धर्म करायला लागतो. 2 कुत्रे कितीही प्रामाणिक असले तरी त्याला बोलता येत नाही आणि आपल्या भावना कळत नाही. तुमचे मन हलके करण्यासाठी तुम्हाला माणसाची गरज लागते हे विसरू नका. 3 आयुष्यभर मेहनत करून सरळ मार्गाने पैसा कमवा, यापेक्षा दुसरे सुख आणि समाधान नाही. गैरमार्गाने कमावलेले पैसे तुम्हाला कधीही सुख आणि समाधान देणार नाही हे सत्य माहीत असूनही अनेक लोक पैसे कमवण्यासाठी वाईट मार्गाला जातात. 4 राहण्यापुरते घर बांधा. खूप जास्त पैसा, अडका, प्लॉट, शेती याच्या मागे लागू नका. आणि आता आपल्याला 1 किंवा 2च मुलं असतात, त्यामुळे फार काही कमावून ठेवण्याच्या मागे लागू नका. 5 गरजेपुरते नक्की कमवा, परंतु आपली मुलं वाया जातील इतकी संपत्ती जमा करू नका. नाहीतर आयते मिळाले की मुलं खूप उधळपट्टी करतात आणि वाईट मार्गाला लागतात. आपल्या मुलांना स्वावलंबी बनवायचे असेल तर मेहनत करायला शिकवा. 6 जर तुमची मुलं चांगली असतील तर तुम्हाला त्यांच्यासाठी फार काही कमावून ठेवण्याची गरज भासणार नाही. आणि जर तुमची मुलं नालायक असतील तर तुम्ही कितीही कमावून ठेवले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. कारण मुलं चांगली असतील, कर्तृत्ववान असतील तर स्वतःच्या हिमतीवर कितीही आणि काहीही कमावतील. 7 जर तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एकत्र राहाल तर दुःख, चिंता, संकटे कमी होतील. अर्थात यामुळे तुम्हाला उत्तम आरोग्याची हमी सुद्धा मिळेल. कोणताही आजार मागे लागणार नाही. 8 आई वडिलांनी कोणताही भेदभाव न करता संपत्तीचे योग्य वाटप केले तर सगळे खुश राहतील. हे वाटप सगळे आनंदात असताना केले तर आयुष्यभर चांगले संबंध टिकून राहतील. कौटुंबिक वाद निर्माण होणार नाही. 9 बहुतेक कौटुंबिक वादविवाद हे संपत्तीच्या वाटपातून निर्माण होतात. नात्यामध्ये प्रेम आणि जिव्हाळा आयुष्यभर टिकून ठेवायचा असेल तर आई वडिलांनी मुलांमध्ये संपत्तीवरून वाद निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. 10 चार चौघात आपल्या माणसांबद्दल कधीच वाईट बोलू नका. तो किंवा ती करत असलेल्या चुका लोकांना सांगून त्यांना अपमानित करू नका. तुमच्या अशा वागण्यामुळे तुमचीच माणसे दुखावली जातील आणि हळूहळू तुमच्यापासून दुरावली जातील. आपल्या माणसांची मन जपायला शिका, कारण मनाला झालेली जखम कधीही भरून येत नसते. 11 घरच्या गोष्टी कधीच चव्हाट्यावर आणू नका. लोक रडून ऐकतील आणि इतरांना हसून हसून सांगतील. यामुळे तुमच्या घराचा तमाशा होईल. जर घराचा तमाशा करायचा नसेल तर या गोष्टी लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे वागा. म्हणतात ना, झाकली मूठ 1.25 लाखाची, उघडली तर ती कवडी मुलाची मिळते. 12 घरातील सर्वांनी मिळून एकत्र राहावे. जर एकत्र राहाल तर प्रत्येक समस्येवर उत्तर सापडेल. कठीण प्रसंगात एकमेकांची मदत होईल आणि त्यामुळे घराची प्रगती होईल. एक काठी सहज तुटू शकते, पण त्या काठीची मोडी बांधली तर ती तुटणे अशक्य असते. 13 तुमच्या वडिलोपार्जित संपत्तीवर कधीच डोळा ठेवू नका. त्यापेक्षा स्वतःच्या मेहनतीने कमवा.
तुमचे कर्तृत्व सिद्ध करा. त्यामुळे लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आदर निर्माण होईल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल. 14. बहिणीने भावाला समजून घेतले पाहिजे. फक्त कायदा सांगतो म्हणून प्रॉपर्टीसाठी सख्ख्या भावासोबत भांडत बसू नये. ज्या भावाला तुम्ही राखी बांधली त्या भावाच्या हातात बेड्या पडतील असे काहीही करू नका. 15. एकमेकांकडे अधूनमधून येणे जाणे चालू ठेवले पाहिजे. तो माझ्याकडे का येत नाही, त्याला माझ्याबद्दल काही वाटत असेल किंवा नाही असे प्रश्न मनात येऊ देऊ नका. कारण विचार करून माणूस खचतो आणि अनेक आजार आपल्या मागे लावून येतो. 16. धन संपत्ती जमा करण्यापेक्षा प्रेमाने माणसे जोडायला शिका. नाती जपून ठेवा, कारण अडचणीच्या वेळी तुम्हाला ही नाती उपयोगी पडतील. काही वेळा जोडलेली नाती ही रक्तांच्या नात्यांपेक्षा श्रेष्ठ ठरतात. 17. शक्यतो श्रीमंतांच्या घरी जाणे टाळावे. कारण तुम्ही सहज म्हणून जाता, परंतु त्यांना वाटते की तुम्ही काहीतरी मदत मागायला आले आहात. तुम्हाला त्यांच्याकडून कसल्या तरी मदतीची गरज आहे असे त्यांना वाटते. 18. बहिणीकडे भावाने अधूनमधून येणे जाणे चालू ठेवा. बहिणीला घरी बोलवत जा आणि वहिनीला सुद्धा मान द्यायला शिका. साऱ्यांची मने जपा, म्हणजे ही माणसे तुम्हाला जपतील. यामुळे तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल, गोळ्या औषधे कमी होतील आणि दीर्घायुष्य मिळण्याची हमी देखील मिळेल. नाहीतर तुम्हाला अनेक आजार लागतील. गोळ्या औषधं, दवाखाना, कोर्ट कचेरी यामागे लागतील आणि जीवन जगण्याचा कंटाळा येऊन जाईल.